बहनों, दोस्तों, मैं बस इतना कहूंगा कि मैं एक छोटा सा इंसान हूं, अभिनेता हूं, जिसे एक आज बहुत बड़ा सम्मान दिया जा रहा है। इस महान सम्मान के सामने मैं अपना सर झुकाता हूं और लता जी और उनके पूरे परिवार को दिल से शुक्रिया अदा करता हूं। मुझे अपने करियर में कुछ नेशनल और थोड़े बहुत इंटरनेशनल अवार्ड्स भी मिले हैं, लेकिन ये अवार्ड मेरे लिए बहुत कीमती है, बल्कि अनमोल है। लेकिन फिर भी मैं अपने आप को इस अवार्ड के काबिल नहीं समझता, क्योंकि मैं अभी भी अपने आप को एक न्यूकमर ही समझता हूं और आगे भी उसी जोश और मेहनत के साथ काम करना चाहता हूं। भाषण करून हा समारंभ बेसूर करण्याची माझी इच्छा नाही, परंतु म्हटलं तर औपचारिक, म्हटलं तर अनौपचारिक असे 4 शब्द मी बोलणार आहे। योगायोग असा आहे की ज्यांच्या हस्ते हा आमचा सन्मान होतोय, बाबासाहेब पुरंदरे, त्यांनी दीनानाथांची नाटकं पाहिलेली आहेत प्रत्यक्ष। ते त्यावेळी विशित होते आणि त्यांचा स्त्री पार्ट पाहिलेलेही तेच ग्रस्त आहेत। अशी माणसं या सभागृहामध्ये जवळजवळ नाहीतच म्हणायला पाहिजे। अशा बाबासाहेबांच्या हस्ते हा सन्मान होणं की ज्यांनी प्रत्यक्ष दीनानाथांच्या बरोबर एक प्रकारे आपले दिवस काढलेत। आता जर दीनानाथ असते, म्हणजे आता ते वयाच्या 41व्या वर्षी वाले, बरोबर ना, वयाच्या 41व्या वर्षी ते गेले 1942 मध्ये। ते ज्यावेळेला गेले त्यावेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं आणि आता म्हणजे 1942 ते आता 2015 हा काळ आहे। आत्ताची नाटकं आहेत, संगीत नाटकं आहेत आणि अजूनही त्यांची गाणी आणि त्यांच्या नाटकातली इतरांनी म्हटलेली गाणी ही लोकांना स्फूर्तिदायकही वाटतात आणि आनंददायकही वाटतात। हा मला वाटतं केवळ आपल्या नाट्य संस्कृतीचा नाही, केवळ संगीत संस्कृतीचा नाही, तर महाराष्ट्राच्या एकूण सांस्कृतिक परंपरेचा अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे। व्यासपीठावरील मान्यवर आणि रसिक हो, इतक्या मोठ्या कलाकाराच्या, स्वयंभू आणि असामान्य कलाकाराच्या नावाचा पुरस्कार मला मिळतोय, हा खरोखरच माझं भाग्ययोग आहे असं मला म्हणायला पाहिजे। मगाशी कुमार केतकरांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्यक्ष दीनानाथरावांना पाहणारे, ऐकणारे बाबासाहेब पुरंदरे आहेत, पण आम्ही काही त्यांना पाहू शकलो नाही, ऐकू शकलो नाही। आम्ही त्यांच्या आठवणी फक्त ऐकल्या आणि पाहिलेल्या आहेत। खरोखर या सर्व सरस्वती पुत्रांचा सत्कार करण्यामुळे आज माझ्या हाताला महाभारतातल्या मुंगसापेक्षाही जास्त सोनेपण लाभलेलं आहे।